you have started writing books. You have also, आणि तुमचं रिसेंटली एक बुक लॉन्च पण झालं विच इज ऑन AI. सो आता प्रत्येकाचं वेगळं थिंकिंग असतं. सम पीपल जे त्यांच्या वर्क एक्सपिरियन्स और प्रोफेशनशीच रिलेटेड आहे त्याच्याचवर ते पुस्तकं लिहितात, किंवा त्यांचे हॉबी किंवा दुसरं काही आवडतं त्याच्यावर ते माहिती काढून त्यांचं अभ्यास करून ते पुस्तक लिहितात. सो वाय यू वॉन्टेड टू अगेन go into AI for writing a book? I mean, and how that journey started? रायटिंगची जर्नी आहे ना ती साधारण 10 वर्षापासून चालू आहे. ओके. आधी आय हॅव ऑलवेज बीन अ रीडर, बट रायटिंग जास्त केलं नव्हतं. अराउंड 10 years 2013 मध्ये वगैरे मला आठवतं आय स्टार्टेड रायटिंग स्मॉल थिंग्स. ओके. आता रायटिंग मध्ये ना हळूहळू आपण वी स्टार्ट टॉकिंग इन टर्म्स ऑफ वर्ड्स. तर त्या ह्याच्यात बोलायचं तर साधारण 500-600 शब्द 700 शब्द अशा गोष्टी मी लिहायला लागलो. मी एक हे सुरू केलं ब्लॉग, युअर्स सायन्स नावाचा. आणि तर त्याच्यामध्ये मी असं हे लिहायचो की जी गोष्ट मला काहीतरी इंटरेस्टिंग वाटायची त्याच्यावर लिहायचो. उदाहरणार्थ की मेडिसिन्स कशी काम करतात, बरोबर, किंवा GPS आहे ना आपलं जे मॅपचं, हा त्याचा शोध कसा लागला, ते कसं आहे, असं अशा प्रकारच्या गोष्टी मी लिहायचो. मला आठवतं की जवळजवळ मोर दॅन 50 त्या ह्याच्यामध्ये मी लेख लिहिले. ते फेसबुकवर होतं आणि असं सगळं. मग सेरिलॅब चालू झाल्यावर मग तेवढा वेळ मिळेल ना ते करायला. मधल्या काळात मी ते लिहिलं होतं, पण रायटिंग चालू राहिलं. आणि मग कसं आहे, तुम्ही जेव्हा नवीन कंपनी सुरू करता तेव्हा यू ऑल्सो वॉन्ट टू एस्टॅब्लिश युअर सेल्फ ॲज अ थॉट लिडर, बरोबर. तर याचा अभ्यास सुरू होता. मग शिवाय लेक्चर्स पण देत होतो कॉलेजमध्ये वगैरे. तर या सगळ्याला कनेक्शन म्हणून AI वर आर्टिकल सुरू झाले. अगेन मग ते हळूहळू असं 1000 शब्द 1500 वर्ड्स असं हे झालं. देन आय रिमेंबर आय सबमिटेड वन पेपर टू अ जर्नल. तो पेपर म्हणजे जवळजवळ त्याचे 5000 शब्द झाले. ओके. 5000 वर्ड्स विल बी लाईक 16-17 पेजेस ऑफ मटेरियल. तेव्हा मला असं वाटायला लागलं की मे बी आय बी एबल टू राईट समथिंग लॉंगर. तोपर्यंत पुस्तकाचं हे कोणाला येतो, जो माणूस लिहित नाही त्याला जर तू म्हणशील की तुम्ही पुस्तक लिहा तर तो थोडासा त्याच्यावर प्रेशर येईल, बरोबर. कारण असं वाटतं की इतकं आपण कसं लिहिणार, बिकॉज बुक इज ॲटलिस्ट 200 पेजेस इफ नॉट मोर. 200 पेजेस लिहिणं ही गोष्ट जो लिहित नाही त्याला खूप भारी वाटते, मलाही वाटते. पण जेव्हा मी 5000 शब्दापर्यंत पोचलो तेव्हा मी असा हिशोब केला की जर मी 25000 शब्द लिहिले, बरोबर, तर साधारणपणे 100 पेजेसचं बुक बनेल. बरोबर. ओके, नॉट अ बॅड आयडिया. आय कॅन राईट 100 पेजेस बुक. असं मला हे झालं, म्हणून मी सुरुवात केली लिहायला. आणि सी अगेन रायटिंग इज पार्ट ऑफ द लर्निंग प्रोसेस, बरोबर. तर त्यामुळे जे माझं लर्निंग नाही त्याच्यावर मी पुस्तक लिहू शकत नाही. ओके, आता सुद्धा हे पुस्तक जे लिहिलं दॅट आय हॅव रिटन ॲज अ पार्ट ऑफ वॉट आय हॅव स्टडीड. ओके, असं नाही की मी कुठलं पुस्तक रेफर करून लिहिलं. म्हणजे पुस्तक रेफर केली आहेत पण नॉट फॉर रायटिंग द बुक. आय हॅव रेफर्ड टू मेनी बुक्स फॉर स्टडींग द सब्जेक्ट. सो वेन आय एम रायटिंग द बुक आय डोंट नीड एनी अदर बुक बिकॉज आय हॅव ऑलरेडी स्टडीड इट. बरोबर. ओके, तर सो दिस यू कॅन कन्सिडर एज अ पार्ट ऑफ द स्टडी. आणि गंमत अशी आहे की वेन यू ऍक्च्युली राईट समथिंग, बुक तर आहेच पण समथिंग, तेव्हा तुझी स्टडी ऍक्च्युली खूप बेटर होते. बरोबर. ओके, कारण तू जेव्हा नुसती स्टडी करतोस तेव्हा यू आर नॉट अकाउंटेबल टू एनीबडी. बरोबर. ओके, बट जेव्हा तुला माहिती आहे की मला आता हे लिहायचंय तेव्हा यू बिकम अकाउंटेबल टू द रीडर. परफेक्ट. हूएव्हर दॅट मे बी. राईट. सो देअरफॉर ऑब्विसली एक आपल्यामध्ये ती हे येते की स्टडी जरा बरोबर झाली पाहिजे. सो त्या सायकल मधून तयार झालेलं हे पुस्तक आहे, म्हणून ते AI वर आहे. राईट. आता पुढे दुसऱ्या एखाद्या विषयाचा अभ्यास सुरू झाला तर
त्याच्यावर पुस्तक लिहिता येईल. पण आता माझा अभ्यास हा AI वरच अजून जास्त चालू आहे. दीज आर एक्साइटिंग टाइम्स फॉर एनीबडी हू इज स्टडिंग AI और रिसर्चिंग AI राईट नाव. कारण इतक्या नवीन नवीन गोष्टी घडत आहेत की त्याचा इव्हन टू कीप ट्रॅक इज नॉट पॉसिबल. फॉरगेट अबाउट पेपर्स, इव्हन टू रीड आर्टिकल्स अबाउट द डिफरंट थिंग्स विच आर हॅपनिंग इज नॉट पॉसिबल. इतक्या गोष्टी घडत आहेत. सो ऑब्व्हियसली राईट नाव AIचाच अभ्यास जास्त. आणि असं वाटतं की पुढचं पण आता जे हे करेन ना, मला असं वाटतं की हे पुस्तक कसं झालं की दिस इज मोर हाऊ स्टफ वर्क्स काइंड ऑफ बुक. ओके, म्हणजे मी तसा अभ्यास केल्यामुळे पुस्तक पण तसंच झालं की ज्याला ही लार्ज लँग्वेज मॉडेल्स कशी चालतात, GPT, चॅट GPT म्हणून नाव ठेवले डिकोडिंग GPT. आता कसं आहे, चॅट GPT हे ओपन AIचं त्यांचं स्वतःचं हे आहे, पण GPT हा शब्द जनरल आहे. म्हणजे जनरेटिव्ह प्री ट्रेन्ड ट्रान्सफॉर्मर असा याचा फुल फॉर्म आहे. ट्रान्सफॉर्मर इज द ऍक्च्युअल मॉडेल. ओके, तर लार्ज लँग्वेज मॉडेल्स लार्ज लँग्वेज मॉडेल हा शब्द इतका वेल नोन नाही. एव्हरीबडी नोज GPT म्हणून ते डिकोडिंग GPT असं ठेवलं. आणि दिस बुक हॅज बिकम फॉर समवन हू वॉन्ट्स टू अंडरस्टँड हाऊ इट वर्क्स. मॅक्सिमम मॅथमॅटिक्स अवॉइड केलेलं आहे, कुठे जास्त हे दिलेलं नाही, पण तरी सुद्धा थोडं कन्सेप्च्युअल आहे. म्हणजे यू शुड बी रेडी टू अंडरस्टँड कन्सेप्ट अँड देन गो अहेड असं. पण असं मला वाटतं की असं पण एक हे लिहावं AI वर की जे सगळ्यांना कळेल एकतर. आणि एस्पेशली आज आपण जे डिस्कस केलं, इम्पॅक्ट ऑन सोसायटी, नेशन, इंडस्ट्री, अशा प्रकारचं हे करावं. पण म्हणजे पण आधी अभ्यास होईल, पुस्तक लिहिणार नाही. अभ्यास जर नीट झाला तरच मग पुस्तक. बरोबर. अँड ही तर ओव्हरऑल जर्नी झाली, बट आता नेक्स्ट अँड फ्यू थिंग्स आर चेंजिंग व्हेरी फास्ट. लाईक आठवड्यात किंवा एका महिन्यात गोष्टी बदलतात. सो आस्किंग समथिंग की 5 years साठी व्हॉट विल बी युअर प्लॅन, तर इट इज अ बिग थिंग. आणि कोविड टॉट अस दिस प्रायमरीली की तुम्ही एका दिवसाचाच प्लॅन जेमतेम करू शकता, काही महिन्यांचं किंवा वर्षाचं नाही. बट स्टील सिन्स यू आर एन ऑन्टरप्रेन्युअर, AI रिसर्चर ॲज वेल ॲज अ रायटर, सो या तिन्ही सेगमेंट्सच्या हिशोबाने व्हॉट इज युअर 5 year एम और अजेंडा दॅट यू आर प्लॅनिंग टू, की ह्या गोष्टी मी करणारच, आय हॅव टू डू इट. इनफॅक्ट करू शकतो की करू शकत नाही हा प्रश्नच नाही. 5 years प्लॅन हा प्रत्येक माणसाला केलाच पाहिजे. बरोबर. बिकॉज दॅट तो प्लॅन ऍक्च्युअली होईल की नाही पुढची गोष्ट, पण इट हेल्प्स यू टू रिमेन ऑन ट्रॅक. बिकॉज इट इज इझी टू गेट डिस्ट्रॅक्टेड ना. सो मेनी थिंग्स एज यू सेड दे कीप ऑन कमिंग. हाऊ डू यू कीप युअरसेल्फ ऑन ट्रॅक, त्यासाठी तुला तो प्लॅन पाहिजे. बरोबर. त्यामुळे येस, तो प्लॅन काय आहे तर ते जर सांगायचं झालं तर इझी याच्यामध्ये सांगता येईल. ॲज फार ॲज सेरिलॅब्स इज कन्सर्न, की इन 5 years व्हॉट आय थिंक इज की जनरेटिव्ह AI जे आहे, जसे आपण बोलतोय, तर that is something that will be used for a lot of things in a company, inside an organization. Okay. आत्ता असं हे आहे की एव्हरीबडी वॉन्ट्स टू फाइंड आउट व्हॉट कॅन बी डन. ही आत्ता स्टेज आहे. 5 वर्षात अशी स्टेज येईल की त्याला कोणी जनरेटिव्ह AI म्हणणार पण नाही. बरोबर ना. ते लोक आणखी नवीन गोष्टीकडे शिफ्ट झालेले असतील. बट व्हॉट वी वुड लाईक टू डू इज टू बिकम पार्ट ऑफ दिस प्रोसेस, की जिथे आमचं जे प्रॉडक्ट आहे किंवा टेक्नॉलॉजी आहे ती अनेक कंपन्यामध्ये त्यांच्या डेली याचा पार्ट म्हणून वापरली जाते. दॅट विल बी अ व्हेरी गुड एम टू कीप. वाईल वी विल ऑलवेज कीप ऑन एक्सप्लोरिंग न्यू थिंग्स, पण व्हॉट इज राईट नाव देअर त्याला आधी पहिल्यांदा हार्नेस करणे सगळ्यात महत्वाची गोष्ट. ऍज अ रिसर्चर 5 वर्षाचा प्लॅन तरी यायचाच आहे आता. पण आपण आज बोललो की AI हे कात टाकतं दर थोड्या दिवसांनी. सो आय ऑलरेडी सी की न्यू म्हणजे आत्ताची जी हे आहे ना करंट सगळं, इट इज बेस्ड ऑन अ आर्किटेक्चर कॉल्ड ट्रान्सफॉर्मर. सिनेमातले नाही, हे मशीन लर्निंग मध्ये ट्रान्सफॉर्मर आहे. तर त्याच्यावर बेस्ड आहे. ऑलरेडी अल्टरनेटिव्ह आर्किटेक्चर्स प्रपोज होत आहेत. ओके,
दुसरं असं की सोप्या शब्द कसं सांगू, एक प्रकारचं जी मेथड आहे ना ती आपल्या न्यूरल याच्यावर आधारित आहे आणि याला एक थोडीशी ब्लॅक बॉक्स मेथड म्हणतात. ओके. कारण जसं ChatGPT ऍक्च्युली एखादी गोष्ट का लिहितं हे असं सांगता येणार नाही. ओके, लिहितं खरं आणि आपल्याला ठीक पण वाटतं, पण एक्झॅक्टली त्याने ते का लिहिलं, त्याची कारण परंपरा काय आहे, म्हणजे चेन ऑफ रिझनिंग काय आहे हे नाही सांगता येणार. दुसऱ्या प्रकारचं जे AI ओल्ड टाईप ऑफ आहे, जे चेस वगैरे जिंकलं होतं ते, त्याला सिम्बॉलिक AI म्हणतात. ओके. तर त्याच्यामध्ये फॅक्ट्स ही स्टोअर केलेली असतात. ChatGPT काही स्टोअर करत नाही. ChatGPT सगळ्या गोष्टी स्टॅटिस्टिकली करतं. तर या दुसऱ्या मेथडमध्ये स्टोअर केलेलं असतं. जसं की फॉर एक्झाम्पल दिल्ली इज द कॅपिटल ऑफ इंडिया, ही गोष्ट त्यात ऍक्च्युली स्टोअर केलेली असते. ओके, तर हे दुसऱ्या प्रकारची मेथड आहे, सिम्बॉलिक AI म्हणतात. तर न्यूरो सिम्बॉलिक AI असं एक हे येत चाललंय की ह्या दोन यांना एकत्र आणलं. तर ही गोष्ट ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आय फील दॅट इट विल बिकम बिगर अँड बिगर, आणि याच्यातून अनेक प्रॉब्लेम जे आज आपण आत्ताच्या जेन एआयचे जे आहेत हॅल्युसिनेशन वगैरे, तर ते सॉल्व्ह होऊ शकतात असं रिसर्चर्सना वाटतं. आय वुड लाईक टू बी अ पार्ट ऑफ दॅट प्रोसेस. ऍज अ रायटर तर तुला माहिती आहे की आय एम नॉट गोइंग टू डू एनी सेपरेट रायटिंग. रायटिंग विल ऑलवेज बी अन आउटकम ऑफ समथिंग दॅट आय हॅव लर्न. मला जर असं वाटलं की एखादी गोष्ट आपल्याला नॉट ओनली चांगली यायला लागली, पण याच्यामध्ये मला आता इंडिपेंडंट कन्स्ट्रक्शन, स्वतंत्र रचना करता येते. नवीन गोष्ट बनलीच पाहिजे माझ्याकडून असं नाही, पण समजवताना वेगळ्या प्रकारची रचना आता माझ्याकडून होऊ शकते, तर ते पुस्तक लिहित जाईल. जसं मी ऑलरेडी सांगतोय की जसं टेक्नॉलॉजी कशी इम्पॅक्ट करते, काही गोष्टी आपण आज डिस्कस केल्या की जसे 3 फेजेस असतात वगैरे. पूर्वीच्या टेक्नॉलॉजी आहे जसं की बुक म्हणजे प्रिंटिंग ही पण एक टेक्नॉलॉजी आहे. बरोबर. आणि फार जुनी नाही, 500-100 वर्ष जुनी आहे, बट इट हॅज चेंज द वर्ल्ड. तर टेक्नॉलॉजीज हॅव ऑलवेज बीन इंट्रोड्युस्ड अँड दे हॅव चेंज द वर्ल्ड फ्रॉम टाइम टू टाइम. त्या कंटेक्स्ट मध्ये जर AI ला बघितलं तर ते इतकं वेगळं नाही वाटणार. ओके, अशा ह्या काही याच्यावर जे विचार हे चालू असतात आणि जे हे चालू असते स्टडी, त्याच्यातूनच पुस्तक बनेल. जे काय बनेल ते 1-2 काय माहिती नाही, पण त्याच्यातूनच बनतील. असं साधारण 5 वर्षाचा हे धरू शकतो. So it was great having you on this interesting conversation. Same here. आणि खूप मजा आली, खूप गोष्टी शिकायला मिळाल्या, and I think audience also enjoyed this episode. So this was it on this episode of the Common Man Show, Common लोगों की अनकॉमन बातें. Stay tuned for the upcoming episodes. At the same time मी डिस्क्रिप्शनमध्ये या बुकची ॲमेझॉनची लिंक अँड सेरेलॅबची वेबसाईट या दोन्ही गोष्टीचे लिंक्स मी टाकीन. यू कॅन गो थ्रू देम. बुक आवडलं तर डेफिनेटली बाय इट अँड रीड इट अँड लेट अस नो. ऑल्सो वन मोर थिंग, तुम्हाला नेक्स्ट गेस्ट म्हणून कोण हवं आहे ऑन दिस शो, प्लीज कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट एपिसोड. थँक्यू सो मच.